चला सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे. स्ट्राइक वरती अनिल, नॉन स्ट्राइक वरती देवा सिंग. मागच्या मॅचचा सामनावीर. आणि पहिला जर डाव झाला, जेव्हा पहिला डाव होईल तेव्हा राधाकृष्ण मोरवा संघ चा प्रतिनिधी आणि टीम 94 एकविरा स्पोर्ट्स संघाचा एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल आणि पहिल्याच चेंडूवरती यश प्राप्त झालंय. अमृत सुंदर अशी गोलंदाजी. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त होते अमृत याला. खोचिवडा संघ, आम्ही देखील ही स्पर्धा जिंकण्यासाठी आलो इथे असं दर्शवत असताना मात्र संतोष भवन संघ, मला वाटतं या मैदानावरती संतोष भवन संघ पहिल्यांदाच खेळतोय आणि पहिल्याच हंगामामध्ये त्यांनी आपली दावेदारी पेश केलेली आहे. नवीन फलंदाज देवा पांडे. स्ट्राइक वर आहे देवा पांडे. नॉन स्ट्राइक वरती देवा सिंग. गोलंदाजी मार्क वरती अमृत वैती. आखूड टप्प्याचा चेंडू कट करण्याच्या नादात हलकीशी अपील केलेला आहे. आत्मविश्वास कमी दिसतोय. पंजांनी फेटाळून लावलेले आहे अपील. चेंडू निर्धाव जातोय. सुंदर असा फटका. राकेश जिथपर्यंत येतील आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण. मात्र एकादावर समाधान मानावं लागेल देवा पांडे याला. या एका धावाने धावसंख्या येऊन पोहोचते 1 या धावसंख्येवरती. आखूड टप्प्याचा चेंडू सरळ स्टँड अँड डिलिव्हर. हाय अँड हँडसम सिक्सर. धन्यवाद डीजे. आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी चालू होती, मात्र चौथ्या चेंडूवर काहीसा प्रहार केला जातोय देवा सिंग यांच्या मार्फत. धावसंख्या जोराने वाढते 7 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा अमृत. पुन्हा एकदा कडक षटकार. धन्यवाद डीजे. सुंदर अशी फलंदाजी देवा सिंग मार्फत. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार खेचलेले आहेत. मागच्या सामन्यात देखील लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार खेचले होते देवा सिंग यांनी. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती होत असताना उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावने धावसंख्या येऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. 5 चेंडू मध्ये 14 धावसंख्या खर्च केल्यात अमृत यांनी. पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा ऑन साइडला षटकार. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आलेले आहेत. देवा सिंग जर फायर. मला वाटतं झेल घेतलेला आहे, सीमारेषेच्या बाहेर झेल घेतलेला आहे. ज्या प्रेक्षकांनी घेतलंय त्या प्रेक्षकांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपला 100 रुपयाचा पारितोषिक घेऊन जायचं आहे.
धन्यवाद डीजे. पहिल्या षटकामध्ये खरपूच्च समाचार घेतलेला आहे तो अमृतियाचा. 20 धावा खर्च केलेल्या आहेत. क्रमांक 2 चा गोलंदाज परेश येतोय. परेश येतोय क्रमांक 2 चा गोलंदाज. सुंदर अशी फलंदाजी देवा सिंग मार्फत. मात्र सुंदर असा चेंडू, इष्टांच्या वरून गेलेला चेंडू निर्धाव जातोय. सुंदर असा कमबॅक म्हणावं लागेल खोचिवडा संघामार्फत. पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा सज्ज होतोय परेश. जवळजवळ 10 ते 12 पावलांचा रनअप खाडी एंड कडून. आता मात्र डाव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंच दीपेश दिंडेकर यांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावेने धावसंख्या येऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. यस, कल्पेश नावाच्या प्रेक्षकांनी हा झेल टिपला होता सीमारेषेच्या बाहेर. 100 रुपयाचा पारितोषिक आणि कटचा फटका. कट्स अँड कट्स इट हार्ड. चेंडू सीमारेषा पार. चौकार. सुंदर अशी फलंदाजी. कार्तिक 11 संतोष भवन. तुमचा हिशोब आम्हीच करू नका अडवत जाऊ कुणी. तुमचा हिशोब आम्हीच करू नका अडवत. प्रेक्षकाने सीमारेषेच्या बाहेर झेल पकडल्या कारणाने 100 रुपयाचं पारितोषिक मिळते. कल्पेश एनआरआय बॉय आहे. नॉन रेग्युलर इंडियन एनआरआय बॉय कल्पेश. चला घाई करायची आहे. धावसंख्या झाली ती 25. 1 गडांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा परेश सज्ज होतोय देवा पांडेसाठी. अकुटब्याचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर. पंच दीपेश दिंडेकर यांचा वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 26 या धावसंख्येवरती. देवा सिंग वैयक्तिक 18 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. त्याचप्रमाणे देवा पांडे वैयक्तिक 5 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज परेश. कुठेबाचा चेंडू होता हलका टोलेला मिड विकेटच्या दिशेने. एका धावावर समाधान मानावं लागेल देवा पांडे याला. एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 27 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा सामना. क्वार्टर फायनलचा सामना. अकोट्याचा चेंडू होता हलकासा बिरकावलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुंदर असा थ्रो म्हणावा लागेल. एखाद्यावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 28. हर्षल पंडित यांचा देखील आगमन झालेला आहे. 40+ चे खेळाडू. एक हार्ड हिटर बॅट्समन व फास्ट बॉलर ब्रेटली. पुन्हा एकदा कट करण्याच्या नादात थर्डमॅनच्या दिशेने निखिल कुठचीच चुकी करणार नाही. एखाद्यावर समाधान मानावं लागेल देवा सिंग याला. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. धावसंख्या ती 29. 1 गणांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना कार्तिक 11 संतोष भवन. पुन्हा एकदा परेश सज्ज होतोय. बॅटची लिडिंग एज. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक स्वप्नील स्वतः कर्णधार कुठचीच चुकी करणार नाही. देवा पांडे देवा सिंग यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. देवा सिंग बॅक टू द पॅव्हिलियन.
DJ Wade Wasim Wasim क्रमांक 3 चा गोलंदाज मानव, ज्याने एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघासमोर सुंदर गोलंदाजी केली होती, ज्याच्या नावावरती मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील आहे. वय वर्ष 17. मानव तेच तर्रार गोलंदाजी, मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच मिलिंद बावकर यांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावनेशी धावसंख्या पुढे सरकली जाते. 30 लॉस ऑफ 1 विकेट, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. लास्ट ओव्हर. सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. पुन्हा एकदा एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या 31 लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत या डावातील. तेव्हा पांडे, फुल टच चेंडू, रनआउटची संधी, मात्र दोन्ही पंचांनी मिळून निर्णय घ्यायचा आहे. वाईटचा इशारा येतोय. यस, रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू कोणी घेतलाय? पंच रिव्ह्यू गोलंदाजी टीमने घेतलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 31. पुन्हा एकदा मानव, चला घाई करायची आहे खोचिवडा संघ. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. वाईटचा इशारा येतोय. मागच्या 2 दिवसापासून आतापर्यंत सुंदर अशी पंचांची भूमिका पार पडली आहे सर्व पंचांनी. पुन्हा एकदा मानव सज्ज होतोय. आता मात्र पंचांच्या डावीकडून लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. देवा पांडेसाठी पुन्हा एकदा सज्ज मानव. आखूट डब्याचा चेंडू सरळ भिरकावून लावलाय. झेल असू शकतो आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अमृतियाचं कौतुक करावं लागेल. जवळजवळ 5 धावा या चेंडू मागे सेव्ह केलेल्या आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण. मानव आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. या चेंडूवर मात्र खराब असा चेंडू हाताळला होता, मात्र क्षेत्ररक्षकाने त्याची साथ दिली आणि 5 धावा वाचवल्यात या चेंडूवरती. पुन्हा एकदा मानव सज्ज होतोय. पुन्हा एकदा ती चुकी वारंवार
उजव्या इष्टीच्या बाहेर गोलंदाजी होत आहे. एक अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावेने धावसंख्या येऊन पोहोचते 34 या धावसंख्येवरती. या षटकाचा विचार केला तर जवळजवळ 4 अवांतर धावा भेटलेल्या आहेत टीम कार्तिक 11 संतोष भुवन संघाला. पुन्हा एकदा सज्ज मानव. पुन्हा एकदा सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण आणि चौकार जातोय. पियुष कुठेतरी कमी पडत असताना पुन्हा एकदा मानव सज्ज होतोय. सुंदर असा फटका सजवला होता कव्हरच्या दिशेने. अपिश कव्हर ड्राईव्ह केला होता. चेंडू चौकार जातोय. धावसंख्या येऊन पोहोचते ती 38 या धावसंख्येवरती. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा मानव सज्ज होतोय. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा तोच फटका. आता मात्र कुठचीच चुकी होणार नाही आणि पुन्हा एकदा तीच चुकी करतोय पियुष. पुन्हा एकदा चौकार येतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गचाळ असं क्षेत्ररक्षण. ज्या 5 धावा सेव्ह केल्या होत्या त्या कुठेतरी खर्च केलेल्या आहेत पियुष यांनी. धावसंख्या येऊन पोहोचते 42 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू बाकी. मी विनंती करतोय RK मोरवा संघाचा प्रतिनिधी व टीम 94 एकविरा स्पोर्ट्स वसई संघाचा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स वर मध्ये यायचंय. आखूड डब्याचा चेंडू हलकासा बिलकावून लावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. 2 धावा आरामात पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या 2 धावने धावसंख्या पुढे सरकली जाते 44 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू या डावातील शेवटचा चेंडू असेल. RK मोरवा संघाचा प्रतिनिधी व टीम 94 एकविरा स्पोर्ट्स वसई संघाचा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. शेवटचा चेंडू. सुंदर असा चेंडू. खोलवर टाकलेला चेंडू. निर्धाव असा चेंडू. तर षटक संपते तिसरा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 44 45 धावांचा डोंगर उभा केलाय 3 षटकांमध्ये खोचिवडा संघासमोर. चला RK मोरवा संघाचा प्रतिनिधी व टीम 94 एकविरा स्पोर्ट्स वसई संघाचा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. नाही गाव आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. आम्ही मुंबईचे मूळ रहिवासी. नाळ बांधिली आमची दर्याशी. आम्ही मावऱ्याची शेती करताव रोज जीवाशी आमचे खेळताव. आम्ही मावऱ्याची शेती करताव रोज जीवाशी आमचे खेळताव. दर्याचे आम्ही राजे हवं. जगान गाजतय आमचं नाव. आमचे वेशीवर देव बसतान. आमचे गावाचं रक्षण करतान. आई नागदेवी आमची माऊली. डोकऱ्या बाबाची आम्हावर सावली. आई नागदेवी आमची माऊली. डोकऱ्या बाबाची आम्हावर सावली. नाही गाव आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. नाही गाव आमचा कोलीवारा. काय जबरदस्त संगीत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय. खऱ्या अर्थानं नायगाव कोळीवाडा या गावाचं गुणगाणारं संगीत आणि खऱ्या अर्थानं या गावाची संस्कृती चालीरीती परंपरा जी जतन केलेली आहे आणि त्याचा उल्लेख या संगीतामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं या संगीतकाराचं गीतकाराचं कौतुक करावं लागेल. खूप चांगलं वर्णन. खरं तर नायगाव जर म्हटलं तर विविध समाजाची लोक या परिसरामध्ये राहत आहेत. परंतु आपली संस्कृती आपली चालीरीती परंपरा कोळी समाजाने अबाधित ठेवलेली आहे. आणि त्यासाठी जर पाहिलं
तर त्या संगीतकाराने खूप चांगला उल्लेख त्यामध्ये केलेला आहे, त्यासाठी त्याचं देखील कौतुक करावं लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने. 3 षटकांचा सामना. पहिल्या डावामध्ये धावफलकावरती धावा बनल्या 44 धावा आणि 45 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. प्रकाश 11 खोचिवडे या संघासमोर काय जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये. अनिल सावंत जर पाहिलं तर लवकर 5 झाला. देवा सिंगच्या बॅटमधून 19 धावा. देवा पांडेच्या बॅटमधून देखील धावा पाहायला मिळाल्या, तब्बल 8 धावा आणि तदनंतर दुर्गेशच्या बॅटमधून 10 धावा. खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक खेळाडूनं कॉन्ट्रीब्यूट केल्या आणि 45 धावा धावफलकावरती टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं 7 चेंडू वाईट टाकले गेलेत. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. फिल्डिंग देखील खराब राहिली. प्रकाश 11 खोचिवडे या संघाची सुंदर असे वातावरण, गोड गुलाबी हवा, वेड लावी जीवा ही क्रिकेटची हवा. वेड तर प्रत्येकाला असतं, कुणाला क्रिकेटचं तर कुणाला प्रेमाचं. वेड लावी जीवा ही क्रिकेटची हवा. तुम्ही पाहताय चॉकोबार चषक 2026 आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस सुरू असलेला हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या गटातील हा शेवटचा सामना आहे. एका बाजूला प्रकाश 11 खोचिवडे संघ मैदानावरती खेळतोय. सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त कामगिरी या संघाने केलेली आहे. अमृत वैती आणि त्याच्या सोबतीला जर पाहिला तर फलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु बॉल इन ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं गोलंदाज तुम्ही पाहताय देवा पांडे. देवा पांडे जर पाहिलं तर कार्तिक 11 संतोष भुवन नालासोपारा संघासाठी आजच्या दिवसामध्ये चर्चेमध्ये राहिलेत. अष्टपैलू कामगिरी केली या संघाने आणि आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगले योगदान राहिले. गोलंदाज तयार. राऊंड विकेटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनला फटका खेळलाय. फिल्डर धावतात वेगाने. त्या ठिकाणी काऊ कॉर्नर फेजचा फिल्डर पुढे आलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळेल. फलंदाज अमृत वैतीच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 1 या आकड्यावरती. 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकामध्ये 45 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात. म्हणजेच काय, प्रत्येक षटकामध्ये सरासरी जर पाहिली तर भरपूर मोठी सरासरी आहे. येणारे 17 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला निखिलला तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थाने व्ही शेप मध्ये खूप चांगले फटके त्यांनी मागील मॅच मध्ये दाखवले होते. तोच फलंदाज मैदानावरती. यावेळेस देखील मोठा फटका समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला फिल्डिंग कमालीची पाहायला मिळाली. काय जबरदस्त एफर्ट्स लावलाय त्या फिल्डर्सने. एफर्ट्स लावली, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या असंच म्हणावं लागेल. लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाली. धिस मॅन डुईंग फॉर एव्हरीथिंग इज टीम. स्वतःच्या संघासाठी सर्वोत्तम काय एफर्ट्स असतो ना, आज खऱ्या अर्थानं अविनाशने त्या ठिकाणी जर दाखवलं. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली अविनाशांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा देवा. खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने फटका केलाय. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी वेगाने चेंडू वरती आलाय. देवा त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग देवा याच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 3 या आकड्यावरती. सिंगल डबल्सनं काहीच फरक पडणार नाही. सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. प्रकाश 11 खोचिवडे या टीमला आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या मॅच मध्ये भरपूर धावा बनल्यात पहिल्या डावामध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिजनला फिल्डर त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली. एकच धाव याही चेंडूवरती. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती. 15 ची सरासरी आहे आणि 15च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावा बनवायच्यात. आतापर्यंत 4च धावा बनल्यात. येणाऱ्या 2 चेंडूवरती मोठे फटके या षटकामध्ये फलंदाजाने खेळावे लागतील. फुल टॉस बॉल आणि या चेंडूवरती मोठा फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी. फटका फसलाय. फिल्डरला निवडलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये प्रकाश 11 खोचिवडे या टीमला बसलाय. फलंदाज बाद. रूपाईनं देखना चिकना चिकना पोरगा पाहिजे हाय. रूपाईनं देखना चिकना चिकना पोरगा पाहिजे हाय. क्रिकेटर नवरा करायचा हाय मन. क्रिकेटर नवरा करायचा हाय. क्रिकेटर नवरा करायचा हाय मन. क्रिकेटर नवरा करायचा हाय. थँक्यू. फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं. खऱ्या अर्थानं प्लेसमेंट देखील खराब होती कारण मिड विकेट रिजनला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी फिल्डर होते. त्यांच्या माध्यमातून झेल कंप्लीट केला गेला. पहिला धक्का बसलाय. प्रकाश 11 खोचिवडे संघ या मॅच मध्ये जर पाहिलं तर संघर्ष करतोय पहिल्या षटकामध्ये.
आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी गौरेकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. चॉकोबार ग्रुपचे ते देखील ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत. त्यांची देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी. आपलं हार्दिक स्वागत आहे. हो, आडव्या पाटणे केल्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता. राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना नैसर्गिकरित्या चेंडूला वळण प्राप्त होतं. अगदी तसंच काही वळण प्राप्त झालंय. चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 45 धावांचा पाठलाग करत असताना प्रकाश 11 कोचिवडे या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात. एका षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 4च धावा. येणारे 12 चेंडू, 41 धावांची आवश्यकता. सामना थोडासा कठीण होऊन राहिलाय कोचिवडे संघासाठी, कारण 12 चेंडू मध्ये 41 धावा बनवणं सोपं नाहीये. त्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागतील. परंतु आज संतोष भुवन या संघाने जर पाहिलं ना, तर मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के दिलेत. पहिल्या मॅच मध्ये डायनामिक वसई कोलीवाडा या संघाचा पराभव केला. तदनंतर टीम 94 कामन याही संघाचा पराभव केलाय. आणि या मॅच मध्ये कोचिवडे संघाच्या विरोधात खेळत असताना जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अविनाश. हो, यावेळेस सर्व समोरच्या दिशेने मोठा फटका फलंदाज निखिलच्या बॅट मधून जरूर आलाय, परंतु फिल्डिंग पहा. देवा सिंग त्या ठिकाणी लाजवाब फिल्डिंग करतोय. वाह वाह वाह, काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. देवा सिंग आज चर्चेमध्ये आले. देवा सिंग गोलंदाजी करतायत ना तेव्हा देखील प्रभावित करतायत. देवा सिंग बॅटिंग करतायत ना तेव्हा देखील प्रभावित करतायत. आणि देवा सिंग फिल्डिंग करतायत ना तेव्हा देखील प्रभावित केलंय. जबरदस्त कामगिरी देवा सिंग यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत या मॅच मध्ये. आपल्या संघासाठी धावा सेव्ह केल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू, 39 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. इथून देखील प्रकाश 11 कोचिवडे संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, परंतु मोठे फटके सातत्याने हवेत. गोलंदाज तयार. राऊंड विकेट, ओव्हर द विकेट. यावेळी जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी. फिल्डर डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. आणखीन एक धक्का. निखिल निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. माझ्या दिलाचा बनवीन त्याला की, त्याच्यासाठी मी असल त्याची की. माझ्या दिलाचा बनवीन त्याला की, त्याच्यासाठी मी असल त्याची की. थँक्यू. चला स्पीडअप करा. सेमीफायनलचा आणि फायनलचा सामना आपण खेळवतोय. 3 षटकांचा सामना आहे आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर भरपूर कमी बनल्यात. धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत, 2 धावा त्याने खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली. येणारे 11 चेंडू आणि 39 येणारे 10 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. नवीन फलंदाज सुयोग हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. हो, यावेळेस सुयोगच्या बॅट मधून आल्या बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. राजा तो माझा राणी मी त्याची नवरी होणार हाय. राजा तो माझा राणी मी त्याची Thank you. नवरी होणार. लॉंगर रिझनला क्रीडा रसिकाने झेल पकडले. आपण यायचंय. आपल्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. चॉकोबा ग्रुपच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही खूप चांगली संकल्पना आहे. आयवा झेलसाठी 100 रुपयाचा पारितोषिक. या क्रीडा रसिक आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 12 धावा. येणारे 9 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अविनाश पुन्हा एकदा. सुयेकच्या विरोधात इथे कमी गतीने चेंडू टाकलाय. फिंगर रोल केलेत. लॅक ऑफ स्पेस, गतीचा काटा इथे बदललाय. कमी गतीने चेंडू टाकलाय. पूर्णपणे बीट केलाय फलंदाज सुयोगला. परंतु मागील चेंडू जर पाहिलं तर वेगवान चेंडू होता आणि त्या चेंडूवरती मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि इथे जर पाहिलं ना तर डॉट चेंडू आलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. यावेळेस देखील मोठा फटका. आणखीन एक तडाखा. बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी जवळ. रिले कॅच कंप्लीट केलाय. फलंदाज बाद. थँक्यू. काय जबरदस्त फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. खऱ्या अर्थानं मॅच मध्ये गेम चेंजर असते फिल्डिंग. आणि आज फिल्डिंग सेटअप कमालीचा राहिला.
चला नवीन फलंदाज मैदानावरती दाखल करायचंय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला. रिले कॅच, वा काय संतुलन, जबरदस्त संतुलन पाहायला मिळालं आणि झेल पकडल्या. फलंदाज सुयोगला बाद केलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 12 धावा. नवीन फलंदाज परेश मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज तयार. यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. फ्लायटेड डिलिव्हरी होती. खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या रेषेमध्ये फलंदाज नव्हते आणि ते चेंडू आलेला आहे डॉट. या ठिकाणी क्रीडा रसिकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. खरं तर आयवा झेल पकडलाय आणि चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून हे पारितोषिक त्याला वितरित केलं जातं. खऱ्या अर्थानं खूप चांगली संकल्पना. नचिकेत वैती या क्रीडा रसिकाने झेल पकडल्या आणि त्याला 100 रुपयाचं कॅश प्राइज खऱ्या अर्थानं आयोजन कमिटीच्या वतीने दिलं जात आहे. समीकरण जर पाहिलं ना तर येणारे 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं फिल्डिंग करत असताना कार्तिक 11 संतोष भुवन या संघाने जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि त्याच मुलेच की काय धावा बनलेल्या नाही आहेत. गोलंदाज तयार. हो, यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. इथे चेंडू आलेला आहे डॉट. येणारे 5 चेंडू 33 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती अमान तिवारी पहिला चेंडू डॉट टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी. पूर्णपणे फलंदाजांची भंबेरी उडवली आहे. मोठे फटके अजिबात खेळू दिलेले नाही. गोलंदाज तयार. यावेळेस देखील हा ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. तितकासा प्रॉमिसिंग हा फटका नाहीये. मिड विकेट रिजनला फिल्डर त्या ठिकाणी होते. स्क्वेअर लेग रिजनला आलेत आणि फक्त एकच धाव. रन्स थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची गोलंदाजी. रन्स थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची फिल्डिंग. आणि या दोन्ही स्तरामध्ये, या दोन्ही क्षेत्रामध्ये आज कार्तिक 11 संतोष भुवन नालासोपारा संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याच मुलेच की काय आज हा संघ धुआधार कामगिरी करतोय. हो, यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकलाय. फिंगर रोल केले. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वलन जरा जास्तच होतं. पंच देखील आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणखी एक धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 14 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकलाय. आणखीन एक चांगला चेंडू. इथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये पूर्णपणे अधिराज्य गाजवलंय कार्तिक 11 संतोष भुवन नाला सोपारा या संघाने. काय जबरदस्त कामगिरी. खऱ्या अर्थानं या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाणार आहे. आमच्या आयोजन कमिटीचे मेंबर आहेत. यावेळेस देखील जर पाहिलं तर व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. खराब चेंडू. खरं तर लांब लचक षटक राहिलाय. व्हाईट चेंडू टाकले जातात. आणखीन 30 धावांची आवश्यकता आहे. फक्त 15 धावा बनल्यात. गोलंदाज तयार. हो, यावेळेस देखील केल्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर काय घडलंय मैदानावरती पंचांच्या माध्यमातून जर पाहिलं तर लेगबाईच्या स्वरूपात धाव येते. संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 29 धावा बनवायच्यात. आर के बोरवा संघाचा कॅप्टन आणि कालच्या दिवसांमध्ये जर पाहिलं तर टीम 94 एकविरा स्पोर्ट हा संघ टॉप 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि सुरू असलेल्या सामन्यामधील विजेता संघ या 3 संघांमध्ये या ठिकाणी ड्रॉ केला जाणार आहे. इथे मोठा फटका आहे. विजयाचा अंतर कुठेतरी, पराभवाचा अंतर कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न फलंदाज या ठिकाणी करतोय. इथे 6 धावा आलाय षटकार. गोलंदाज तयार. हो, यावेळेस वेगवान चेंडू आहे परंतु पुन्हा एकदा व्हाईट बॉल. कुठेतरी सामना लांब लचक जातोय की काय, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू वाईट टाकलेत गोलंदाज अमानने. खरं तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि ते वेळ घेतला जातोय असंच म्हणावं लागेल. हो, यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद झालेला आहे आणि सामना इथे जिंकलेला आहे कार्तिक 11 संतोष भुवन नाला सोपारा या संघाने. आणि चॉकोबार चषकामध्ये हा संघ देखील टॉप 3 मध्ये दाखल होतोय. चला, तिन्ही संघाचे कॅप्टन लगेच यायचे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपण ड्रॉ उडवतोय. आमच्या व्यासपीठासमोर त्या ठिकाणी ड्रॉ केला जातोय. लगेच आपण रेडी राहायचंय. कार्तिक 11 संतोष भुवन संघ आपण रेडी राहायचंय. तदनंतर आर के मुरवा आपण देखील रेडी राहायचंय. आणि कालच्या दिवसामध्ये 40+ संघ टीम 94 एकविरा स्पोर्ट्स या संघामधील या ठिकाणी ड्रॉ उडवला जातोय. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय.